नमस्कार, मीना नहार मीनास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला पहा आज मी साऊथचा स्पेशल पोडी मसाला दाखवणार आहे। खूप सुंदर आहे, खूप टेस्ट पण खूप छान येते। तर आपण कसं करायचं ते पाहूया। हे पहा, पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आपल्याला त्याच्यामध्ये अगदी थोडंसं ऑइल टाकायचं आहे, एकदम थोडं टाकलेलं आहे। पहा, त्याच्यामध्ये आपण 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे, 1 कप आहे। अर्धा कप चना डाळ घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून तुरीची डाळ घेतलेली आहे। ह्याला पण आपण मस्त भाजणार आहोत, छान बदामी कलरवरती भाजणार आहोत। हे पहा, सुंदर असा कलर आलेला आहे, वास पण मस्त यायला लागलेला आहे। तर आपण याला काढून थोडा थंड करून घेऊया। हे पहा, मी काढून घेते। एकदम खूप लाल पण नाही करायचा आहे। हे पहा, पुन्हा अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे, खूप पण नाही, एकदम थोडंसं तेल टाकायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि लाल मिरची, पहा काश्मीरी लाल मिरची आहे, ह्या एक अर्धा टाकलेल्या आहेत मी। हे पहा, ह्याला पण थोडंसं कढीपत्ता एकदम थोडा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे। क्रिस्पी करून घेऊया आपण त्याला। हे पहा, आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चिंच टाकायची। पहा, थोडीशी मी चिंच टाकलेली आहे। चिंच पण थोडीशी गरम होऊन द्यायची आहे फक्त। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला काढून घेते, थोडंसं थंड होऊन द्यायचं। हे पहा, काढून घेतलेली आहे, थंड पण थोडी झालेली आहे। आपण त्याला मिक्सरमधनं बारीक करून घेऊया। हे पहा, असं मस्त थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये राहिलेली आपण जी तयार केलेली डाळ आहे ना, ती सगळी ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण। थंड झालेली आहे, त्याच्यामध्ये टाकणार। त्याच्यामध्ये थोडंसं आणि चवीनुसार थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत आणि हे आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं। खूप पण बारीक करायचं नाही आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। तर आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया। हे पहा, किती सुंदर असा आपला पोडी मसाला तयार झालेला आहे। मैत्रिणींनो, तुम्ही करून पहा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करत जा। हे पहा, सुंदर, किती सुंदर कलर आलाय पहा। आणि पहा, घरच्या घरी आणि किती झालाय तो, अगदी एका वाटीमध्ये केवढा झालेला आहे। हे पहा, किती सुंदर कलर आलेला आहे। तर तुम्ही नक्की करून पहा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।